आहे तो मी घेतला. त्याची 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे शरद आणि आम्ही एकत्र काम करायचो. त्याच्यानंतर एकत्र काम नाही केलं, पण जातो येतो ना प्रयोगाच्या आधी भेटतो आम्ही. तेव्हा 1-2दा मला आठवतं दीनानाथला कुठेतरी एवढासा त्याचा मुलगा त्याच्याबरोबर आला होता, खूपच लहान. आणि एक दिवस त्याचा आज्ञा वजा विनंती वजा हुकूम वजा असा एक स्वर आला की मी एक सिनेमा करतोय, त्यात तुम्हाला काम करायचं आहे, 2 दिवसाचं काम आहे फक्त. म्हटलं बरं. पाहुणा कलाकार वगैरेच असं. मी म्हटलं बरं, पण म्हणजे मी कलाकारासारखं वागायला पाहिजे ना चित्रीकरणात येताना, का पाहुण्यासारखं वागू? हो नाही ना बाबा का. आणि म्हटलं कुठे आहे? तो म्हणाला आपलं शूटिंग आहे गंगटोकला. गंगटोकला चित्रीकरण म्हटल्यानंतर मी काय पुढच्या वेळेचा विचार मी करतो का, कारण कॉलेजमध्ये असताना मी 26 वेळा सिनेमा बघितला होता जूल थीफ नावाचा. त्याच्यावर एक वाक्य होतं की जूल थीफ वो तो गया गँगटोक में, हमारी सरकार बात करे, टांग 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 ट्रॅक 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 अशा म्युझिक येते, गँगटोक दाखवतात. म्हटलं अरे गँगटोकला आपण पर्यंत नाही जाणार. जिथे स्वतः देवानंद गेले, नासिर हुसेन इतर कलाकारांना चित्रपटाचा भाग होता म्हणून न्यावं लागलं, पण तिकडे आपण जाणार गँगटोक. मग 0 सपाटीवरनं मी विमानात बसलो आणि मग ते काही 1000 फुटावरून खाली बागडोगरा नावाच्या इकडे आलं आणि तिकडनं चालतोय चढतोय 1 2 3 4 5 6 एक 200-250-300 वळणापर्यंत मी मोजलं. मग मला पुढे त्याचे मोजता येतं, पण मी विसरलो मोजायचं. जातोय तो ड्रायव्हर होता आमचा विजय सिंग. म्हटलं कब आएगा, अभी आएगा ना करत करत ते संपेच ना. बरं, आपण जे ज्याला आपण चावट खाणं म्हणतो, मॅगी नंतर ते पॉपकॉर्न, तसे लोक भरभरून खात होते. काही लोक आपल्याला काय सवय म्हणजे कधी प्रमुख पाहुणं म्हणून गेलो तर शाल दिले तरी म्हणजे कपाळावर आठी येते. तिथे काय आपण थंड कपडे असणार घरात. तरी मी घेऊन गेलो होतो. शेवटी काही वेळाने अतर्क्य असं काहीतरी खाणं येत होतं, वेगवेगळ्या चवीच्या गोष्टी येत होता. त्याला ते चहा म्हणत होते, मी ते पित होतो. करत आम्ही संध्याकाळी गेलो. असा झालो होतो. म्हटलं अभी इधर हम कल सुबह जाएंगे. म्हटलं बरं. मग त्या बाजारपेठेतनं जरा फिरलो इकडे तिकडे. चहा असं ते वेगवेगळ्या पद्धतीचे चहा घेतले. ते बरं, मित्रांना माझ्या वाटतं मी कामासाठी जातच नाही, मी खरेदी करायला जातो म्हणून. त्यांनी सगळ्यांनी हा चहा आण तो चहा आण. ते सगळं होईपर्यंत 9-9:30 वाजले. आणि मग बॅग उघडली, एक शर्ट घातला, एक स्वेटर घातला, दुसरा घातला, सगळे गरम कपडे घातले, तरी पण थंडी जाईना. मग ते आपल्याला जिथे आपण उतरतो ते मोठे रग देतात, तो रग अंगावर घातला आणि मग त्यांच्या भाषेतल्या बातम्या ऐकत बसलो. काही कळत नव्हतं त्यातलं. मग सकाळी उठलो, म्हटलं आता कधी अभि जायगा ना किधर उधर म्हणून. त्यांनी जिथे बोट दाखवलं तिथे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यात तसा तिथे कुठेतरी वर होतं ते जवळ 8,500 फुटावर आम्ही पोहोचलो. टोकावर तिथे झुलूक. म्हटलं अच्छा, और अभी कल इधर से शूटिंग किधर उधर म्हणून चाललोय. बरं, मला सांगितलं होतं हे काम करणार आहेत म्हणून. म्हटलं चालेल, येत आहेत. तर मी आलो तेव्हा निघाले होते. ते एक सक्षम माझ्या ओळखीचा, शरद होता माझ्या ओळखीचा, आणि स्नेहशी एकदा परिचय झाला होता. आणि मग तिकडे ते वेगवेगळ्या आवाजात ते लोक बोलतायत, ते जवान त्याही थंडीमध्ये असे उभे. म्हटलं आता ह्याच्यात काय करणार. मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी तिथे पोचलो. काय म्हणजे असं कटकट असा आवाज येतो. म्हटलं कुठून येतो बघतो, तर माझे दात वाजत होते. मग चित्रीकरण दुपारच्या उन्हात होतं 12 वाजता. तेव्हा तिथे 0-3 असं तापमान होतं. बरं, हे सगळं गँगटॉक बघायला ठीक आहे, पण हे जे डोंगर विंगर आहे ना, हे मला निसर्गाने असं म्हटलं का या बाळांनो या सगळे डोंगरावर चढा. त्यांनी ते निर्माण केलेत. आपण त्या डोंगरावर वगैरे चढायचं नसतं. आता आपल्याकडे एवढे रस्त्या बांधणारे मंत्री आहेत, त्यांनी डोंगर का नाही बांधले? कारण सरळ रस्त्यावर सोपा प्रवास होतो, तर सोपा प्रवास करायचा. आणि तसे करत तिकडे काय व्हायचं, अशी गाडी चाललेली, मध्ये डांबराचा रस्ता दिसायचा आणि बाजूला असं धूळ रेती आणि असं. त्यातनं एक गाडी समोर आली की मी म्हणलं आप उतर नाही हमले. अरे नाही बाबा, प्रत्येक वेळेला मी उतरायचो. तो पुढे गेला की तिकडे जायचो. असं करत पुढे आम्ही एका ठिकाणी गेल्यावर तुम्हाला इधर ना वो चायनीज लोक आहे ना, उन्होंने गोलाबारी किया था.
डॉक्टरला काय तो त्याच्याही पुढे तेव्हा हे कुठून तरी शूटिंग वगैरे करून आले. बरं तुम्ही किती मधल्यावर राहता? हां कुठे मुंबईत? 15 म्हणजे 15 मधल्याची उंची बघायची सवय. हे कशाला 14,000 फुटावर कोण कशाला बघताय? मी तर पहिल्याच मधल्यावर राहतो. म्हणजे माझ्या 15 पट उंचीवर त्यांना अनुभव होता, पण तो किती तोकडा असेल ना. पण एक होतं त्याच्यामध्ये, तो जो पोरगा होता ना, तो पुढे मागे चांगले चित्रपट तर करेलच, परंतु एक हट्टी दिग्दर्शक म्हणून तो नक्की गाजणार. त्याला पाहिजे तेच. तुम्हाला एवढं म्हणजे त्यांना तडजोड, म्हणजे अडचण किती हे सगळे हे आहेत. मी तिथे नेणं 15,000 फुटावर हे अडचणीची गोष्ट आहे, साधी सोपी गोष्ट नाही आहे. सरळ बर्वेना माहिती असेल ना तिथे. तर मग माझं एक दृश्य आलं त्याच्यात. असं होतं की तुमचा रस्ता कुठे आहे, मी असं हे केलेलं असतो आणि तो शालीतनं हात काढला. तो सरळच होईना हात परत केलं, असं होईना हात सरळ. शेवटी म्हटलं एक काम कर, गरम उकळतं पाणी टाक. सगळं तयार ठेवलं, उकळतं पाणी. आणि कुठे आहे तुमचा रस्ता? त्या तिकडे. म्हणजे हातवर कटकट असं करत ते एकदाच बाबा संपलं. परंतु ना येताना फक्त उतार होता. म्हणजे एका पॉईंटला असं वाटलं की त्या बागडोगराच्या त्या गतीने शहराच्या पुढे पुढे जातो की काय 3-4 किलोमीटर. परंतु ते जे काय बघायला मिळालं ते, आणि त्या मुलाचं त्या 2-3 दिवसात मी बघितलेलं अप्रतिम, त्याचं त्या सगळ्या गोष्टीवर त्याचं लक्ष होतं. आणि आम्ही आमच्या वडिलांना संधी दिली नाही की आपल्याला खूप छान पुत्र आहे माझा असं म्हणायची, पण शरदला ती संधी मिळालेली की माझा मुलगा खूप छान आहे असं तो म्हणू शकतो. तुमचं माहित नाही, पण माझ्या वडिलांना तरी काही मी संधी दिली नाही कधी. खूप कष्ट केले तिने माझ्यासाठी, पण मी कधीच ही संधी दिली नाही. परंतु ह्याच्यानंतर जरा मला कोण विचारलं की तू सिक्कीमच्या सिनेमात काम करशील का, तर मी म्हणेन एकच अट, मला विमानाने न्यायचं, तिथल्या तिथे दृश्य करायचं, सिक्कीमचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री असं तो म्हणून 1 दिवसासाठी म्हणजे नेमणूक करायची मी परत. बाकी तुम्हाला 1 कोटी रुपये तास, 50 कोटी रुपये तास असे पैसे दिलेस तरी मी येणार नाही. कारण ते इतकं हलाच आहे ते सगळं. आणि तिथे त्या पोराने तेवढे वर्ष एवढे दिवस केले म्हणजे कमाल आहे. कारण तो चांगला माणूस होता या वाक्याला काहीच अर्थ नाही ना. तो वाईट माणूस आहे या वाक्याला खूप अर्थ आहे, कारण तो आहे. सो एकंदरीत मला खूप मजा आली ते काम करताना. आणि त्यांनी जे काही मला दाखवलं ते थोडं चित्रीकरण झालं वगैरे, म्हणजे हा सिनेमा नुसता बघावा नाही तर हा बघण्यासारखा सिनेमा आहे.